आज कडुसकर साहेब आणि मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिरंगुट आणि आजूबाजूची गावं ही आम्ही स्कॅन करतोय। हा उरवडे तलाव जो दिसतोय आपल्याला तो या पुणेरी कॉन्क्रीटमधनं बाहेर पडलं की अगदी 25-30 किलोमीटरवरच आपल्याला इतकी छान हिरवाई दिसते। आपण तिकडे जात नाही, आपण हायवेवरनं कुठे कुठे जात बसतो। तर आता ह्या उरवडे तलावावरून हा असा एक छोटासा रस्ता जातो, म्हणजे मोठा टॉपचा जो रस्ता आहे त्याच्या अलीकडेच एक असा खाली रस्ता जातो आणि पुढे आता काहीतरी मारणे तलाव म्हणून आहे। ते कडुसकर साहेबांना खडानखडा माहिती आहे ह्या सगळ्या भागाची, त्यामुळे त्यांच्याबरोबर ही एक मस्त राईड आज गुरुपौर्णिमेची सुरू आहे। काय सर? मारणे तलावापर्यंत जाऊया। हो, येस। आणि साहेब फार मस्त पद्धतशीर थर्मासमध्ये चहा बी करून आणतात, त्यामुळे मग आज जाता येता आम्ही कुठेही असा मस्त हिरवाईत बसून चहा पितो, नाही का साहेब? येस सर। सो दॅट्स ग्रेट। आणि पुढच्या वेळेला मी त्यांना त्यांचा माउथ ऑर्गनसुद्धा आणायला सांगणार आहे, ते उत्तम माउथ ऑर्गन वाजवतात। सो गुड, भेटू। ही क्लिप इथंच थांबवतो, पुढे आणखीन छान दृश्य दिसतील तेव्हा आय विल बी बॅक। तो संपूर्ण आजूबाजूला मस्त डोंगर, हिरवाई, छोटीशी घरं आणि अजिबात ट्रॅफिक नाही या रस्त्यावर, हे उत्तम। आजूबाजूला खूप छान अशी सगळी शेतं दिसत आहेत आणि मुख्य म्हणजे अतिशय शांतता। क्वचित एखाद दोन वाहनं जात आहेत या रस्त्यावरनं, बाकी अतिशय सुरेख। इट्स अ लवली राईड। आणि सायकलवाल्यांच्या दृष्टीने हेच दिवस असतात अशा हिरवाईत मस्त वर्षभराचा ऑक्सिजन भरून घ्यायचं आहे। काय करू सर साहेब? आता जरा चढ सुरू झालेला आहे, त्यामुळे लवकरच गिअर बदलायला लागतील किंवा पुढे गेलो की पुढची क्लिप। आजूबाजूला खूप छान अशी सगळी शेतं दिसत आहेत आणि मुख्य म्हणजे अतिशय शांतता। क्वचित एखाद दोन वाहनं जात आहेत या रस्त्यावरनं, बाकी अतिशय सुरेख। इट्स अ लवली राईड। आणि सायकलवाल्यांच्या दृष्टीने हेच दिवस असतात अशा हिरवाईत मस्त वर्षभराचा ऑक्सिजन भरून घ्यायचं आहे। काय करू सर साहेब? आता जरा चढ सुरू झालेला आहे, त्यामुळे लवकरच गिअर बदलायला लागतील किंवा पुढे गेलो की पुढची क्लिप। मस्त भात शेती, आमराई वगैरे अशी सुरू झालेली आहे। चला कडुसकरजी, चला मारणे तलाव बघायला जाऊया। त्यामुळे ही आमराई आल्यानंतर म्हटलं परत एकदा क्लिप चालू करावी। ओके, समोर नाही गाडी येते, त्यांना जाऊ दे। सुंदर भातशेती दिसते आहे। हा जो रंग आहे भातशेतीचा आणि हे शिवार, हा फक्त याच दिवसांमध्ये। सो नाईस। असा खूप डीप ब्रिदिंग करत हे सगळं साठवून ठेवावं असं वाटतं। प्युअर एअर, प्युअर ऑक्सिजन, मधून मधून पाण्याचे आवाज। थोडासा चढ आहे, क्लिप परत चालू। तर मित्रांनो, आम्ही आता हा रस्ता डेड एंड आहे पुढे 1 किलोमीटर। हे इथे हे दत्त मंदिर आहे, आज गुरुपौर्णिमा आहे आणि थँक्स टू कडुसकरजी
त्यांना हे सगळ्या आतमधल्या वाटा गावं सगळी त्यांनी स्कॅन केली उत्तम, त्यांना माहिती आहे. तर ते म्हणले आपण आज इकडे जाऊयात, तसे आम्ही आलो आहोत. त्यामुळे आता या मंदिराचं आपण दर्शन घेऊ. मित्रांनो, आपण आता ह्या मंदिरात खाली उतरत आहोत आणि आत्ता अशी माहिती यांनी दिली की धनकवडीचे भाऊ महाराज परांडे म्हणून गुरु आहेत. तर वय वर्ष 80+ वारी करून नुकतेच आलेत आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त इथं आहेत. आणि ह्या मंदिराचं सगळं खूप जुनं मंदिर आहे, पण ह्याचं सगळं जे कामकाज आहे ते भाऊ महाराज परांडेच बघतात आणि त्यांनीच हे सगळं डेव्हलपमेंट भरपूर केलेली आहे इथे. तर त्यांची भेट होईलच आता. अतिशय हिरवाईच्या कुशीत आणि डोंगरात असं हे मंदिर आहे. तर फारच छान. आम्ही लवकर आलो ते बरं झालं, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की आता 11-12पर्यंत तुफान सगळी गर्दी इथे आज गुरुपौर्णिमेनिमित्त होईल. या कडुसकर साहेब. तर हे आपण आता मंदिर मंडपात पोचलो. या दादांमुळे आम्हाला याची चांगली माहिती मिळाली. खडकवासलाचे दादा, आपलं नाव विसरलो. कोंडगाव. कोंडगाव. हां, दारवटकर साहेब. तर त्यांनी बरीच माहिती दिली याविषयी. चला आज जाऊया. हे सगळे नवनाथांचे फोटो मूर्ती दिसत आहेत इथे. मी जरा आत जातो. येत आहे तुम्ही? तर या मंदिराचं आपण आता दर्शन घेऊ. हे इकडे चांगदेव महाराज भेटीला आले, हा जो प्रसंग आहे तो या ठिकाणी असा शिल्पामध्ये त्यांनी दाखवलेला आहे, मूर्तींमध्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो नमस्कार. आज गुरुपौर्णिमेला अचानकपणे मी आणि कडुसकर साहेब ठरवून आम्ही ह्या
मुठा टॉपच्या अलीकडे एक रस्ता खाली जातो मारणेवाडीकडे, तिकडे आम्ही निघालो आणि मारणेवाडी इथं हा शेवटचा पॉईंट आहे, इथं डेड एंड आहे आणि हा मारणे तलाव आहे. तर आम्ही ते दत्त मंदिर आम्हाला वाटेत दिसलं आणि ते फारच मस्त दत्त मंदिर, इतकं अप्रतिम देखणं दत्त मंदिर, अगदी डोंगराच्या कुशीत खाली. ते भाऊ महाराज परांडे आहेत, धनकवडीचे आहेत, त्यांनी केलेलं आहे. आणि हा पुढे आता बांधावर आम्ही उभे आहोत. तर आम्ही ज्या रस्त्याने आलो त्या मारणेवाडी ही छोटीशी एक वाडी आहे, छोटीशी एक समजा 50-60 घरांची वस्ती आहे. आणि हा मारणे तलाव म्हणजे हबप मारणे म्हणून होते, त्यांच्या नावाने बसस्टॉप बघितला आम्ही इथे. अतिशय सिनिक, खूपच छान, पूर्णपणे डोंगर रांगा आणि याच्या असं कुशीत असल्यासारखं वाटतं, एकदम अतिशय शांत. तर हा आमच्या आजच्या औचित झालेल्या गुरुपौर्णिमा वारीचा हा एक सांगता पॉईंट आहे, हबप मारणे तलाव. ओके, धन्यवाद. या सायकलनी आम्हाला असं सगळीकडे आणलं. हेच आपण गाडीने फिरतो तेव्हा हे काही आपण बघत नसतो. एकदा सगळे मिळून यूज. बाय बाय. चालायचं कडुसकर साहेब.